आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी, आपल्यासोबत आपचे राष्ट्रीय प्रवक्ते मुकुंद किर्दत आहेत, आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत आणि आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर अगदी थोड्याच वेळात आपल्यासोबत. मी मुकुंद किर्दत यांच्याकडे जाते. किर्दतजी, आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत कुरबुरी होते आणि ते काही लपून राहिलेलं नाहीये. ममता दीदींनी फारकत घेतलेली होती, अरविंद केजरीवाल काही फारसे खुश आहेत अशातला भाग नाही, स्टॅलिन सुद्धा मध्यंतरी दूर जात होते. आता सांगताना सगळे सांगतात की इंडिया आघाडी मजबूत आहे असं म्हणतायत, पण इंडिया आघाडी तितकीशी मजबूत नाहीये कारण ते भाजपला रोखू शकत नाहीयेत, हेही तितकंच सत्य आहे. काय भवितव्य बघता तुम्ही? मला असं वाटतं आपल्याला या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघायला हवे की इंडिया आघाडी मुळात झाली कशासाठी, की ज्या पद्धतीचे दडपशाहीचं धोरण मोदी सरकारने अवलंबलं त्याच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी झाली. इंडिया आघाडी देश पातळीवरती झाली. त्याच्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ 24-25 पक्ष हे एकत्र आले आणि इंडिया आघाडीला जो सपोर्ट आहे किंवा पाठिंबा जनतेचा आहे तो वाढत चाललेला दिसतो. म्हणून तर आत्ताचं जे महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे, ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने ते मोदी सरकारने ते ज्या पद्धतीने पुढे ढकलायचा प्रयत्न केला, ती डिलिमिटेशन करण्याच्या उद्देशाने पण आरक्षणाचं नाव घेऊन, महिला आरक्षणाचं नाव अपील करायचा प्रयत्न केला. आयत्या वेळेस ते अधिवेशन घेण्यात आलं, निवडणुकीच्या काळामध्ये अधिवेशन घेण्यात आलं, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे इंडिया आघाडी एकत्र आहे, चांगल्या पद्धतीने मजबूतीने मोदी सरकारचा पाडाव करू शकते हे आत्ताच दाखवून दिलेलं. त्यामुळेच त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती फार काही त्यांना इलेक्शनमध्ये प्रचार मोहीम राबवता आली नाही मोदींना. हा एक भाग. दुसरा भाग याच्यामध्ये काय आहे की ज्या पद्धतीचं मोदी सरकारचं दहशतीचं आणि ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांना मदतीला घेऊन जे विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचं धोरण आहे ते सातत्याने राबवलं जातं. आणि याच्या धोरणाला दबाव तंत्राला काही ठिकाणी बळी पडतात, हे आपण पूर्वीपासून पाहिलेलं. ते तशी नवीन गोष्ट नाही आहे. परंतु या दबाव तंत्रामध्ये कुठले तरी आमदार खासदार पळवणे या पद्धतीचं धोरण भाजप सरकार अवलंबत आहे. त्यामुळे एका अर्थाने ही परिस्थिती आहे, याच्या विरोधामध्ये उभं राहणं हे कुठल्याही विरोधी पक्षाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्ष म्हणून हा अतिशय कणखरपणे उभं राहताना नाही ना दिसत आहे मला. किर्दतजी, त्याचंच उदाहरण आपण आत्ताच अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर बंगालमध्ये ममता दीदी आणि काँग्रेस एकत्र लढले का? तिथे डावे एकत्र होते का? तिथे इंडिया आघाडीमधले किती घटक पक्ष किती दिशांना तोंड करून लढले? यांनी एकत्र लढणं गरजेचं होतं का? मग स्थानिक पातळीवरचे अहंकार हे अशा प्रकारे आड येत आहेत का? हे सगळेच प्रश्न आहेत ना किर्दतजी. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या अहंकारांपेक्षा त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, मुळातच इंडिया किंवा भारत आपण ज्याला म्हणतो तो विविधतेने नटलेला असा आणि त्यांच्या अस्मिता, भाषिक अस्मिता असतील, राजकीय किंवा इतर सर्व अस्मिता ज्या आहेत, सांस्कृतिक अस्मिता आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीचे छोटे मोठे पक्ष, त्याचबरोबर प्रादेशिक त्यांच्या ज्या अस्मिता आहेत ते सांभाळणारे पक्ष असे असणारच. म्हणजे जसं आपल्या इथे अगदी शिवसेना असेल, मनसे असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा पंजाबमध्ये अकाली दल असेल किंवा आमचा आम आदमी पार्टी नव्याने आलेला राष्ट्रीय पक्ष, या सगळ्यांना प्रश्न असा निर्माण होतो की त्या राज्यांमध्ये त्याची जी धोरणं आहेत ती राबवायची आहेत. त्यामुळे या राबवत असताना इंडिया आघाडीमध्ये 24 पक्ष जे एकत्र आले त्यांच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढती होतील हे अगदी इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हापासून गृहीत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की काँग्रेसनी याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती का? किंवा मी असं म्हणेन त्यापेक्षा जास्त असा शब्द वापरेन की बिग ब्रदरची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती का? तर ही मांडणी जनतेची असू शकते, रास्त असू शकते. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणत होतो, म्हणूनच स्वतः अरविंद केजरीवाल सुद्धा पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला गेलेले होते आणि ममता दीदींबरोबर त्यांनी 2 दिवस प्रचार तिथे केला. स्टॅलिनच्या प्रचारांमध्ये पण ते होते. त्यामुळे एकीकडे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आम्ही ऍज अ आम आदमी पार्टी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या ज्या छोट्या मोठ्या पक्षांना आहे त्यांच्या मागे निश्चितपणे उभं राहिलो. अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही इंडिया आघाडीने लोकसभेच्या वेळेस आम्ही एकही उमेदवार उभा केला नाही, अगदी विधानसभेला सुद्धा आम्ही एकही उमेदवार उभा केला नाही. याचं कारणच होतं की मोदींच्या दडपशाहीच्या विरोधात उभं राहायचं. त्यामुळे काँग्रेसला कुठली भूमिका घ्यायची याच्या पुढच्या काळामध्ये हा थोडा त्यांचा प्रश्न आहे किंवा ते त्यांचे प्रवक्ते त्याविषयी बोलतील. परंतु आम आदमी पार्टीची भूमिका याच्या बाबतीत अतिशय स्पष्ट आहे. आम्ही दिल्लीमध्ये पण आम्ही हात पुढे केलेला होता मदतीचा, परंतु काँग्रेस त्या पद्धतीने आलं नाही. आणि अरविंद केजरीवालांच्या संदर्भामध्ये इथे जे काही प्रचार झाला, ज्या पद्धतीने डिलिमिटेशन किंवा मतदार वगळणे हे जे धोरण अगदी दिल्ली मधल्या निवडणुकीमध्ये पण दिसलं, तेच आज आपल्याला असं दिसतं की तेच पश्चिम बंगालमध्ये पण वापरलं गेलं. आणि त्यामुळे या पद्धतीने निवडणूक आयोगाला मदतीला घेऊन हे जर राबवलं जात असेल
तर त्याला लोकशाहीचा विजय किती म्हणावा आणि लोकतंत्र खरं तर लूटतंत्र असं म्हणावं लागेल असं मला वाटतं. बरं, मला मुद्दा लक्षात आला. मला किर्दातजींकडे जायचं. किर्दातजी, ही एकी पुरेशी आहे का? कारण ही एकी कितीही असली तरी तो मोकाट सुटलेला विजयाचा वारू अजून त्याला लगाम घालता येत नाहीये, त्याला थांबवता येत नाहीये. ही फक्त एकी पुरेशी आहे की अजून अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या चुका म्हणून त्याला एक्सप्लोर केलं पाहिजे आणि ज्यांच्यावरती सुधारणा करायची गरज आहे? मी ज्याला यशाचा वारू म्हणतात त्या यशाला एक मर्यादा असते. अगदी रामाचा अश्वमेध जरी आपण 100% धरला, म्हणून तर मी लगाम घालायची भाषा करतेय, म्हणून तर मी अपेक्षा म्हणून विरोधकांना चर्चेला आणलंय. आज एकही सत्ताधारी नाहीये चर्चेला. त्यामुळे याच्यामध्ये हा जो अश्वमेध आहे हा कुणीतरी रोखणार आहे. तो लवकुश असे ना कुणीतरी रोखणार आहे, हे ऐतिहासिक त्याला आधार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने हा जो वारू आहे हा कुठेतरी रोखला जाईल. आता त्याचे अनेक पर्याय आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायला हवी की ज्या पद्धतीची धोरणं किंवा ज्या पद्धतीची रेवडी म्हणून जी मोदी सरकार टीका करत होतं ते जनतेच्या एकार्थाने हितासाठीची कामं करत असताना त्याच पद्धतीची धोरणं म्हणजे आधी ममता दिदी जिथे 1,000-1,500 रुपये महिलांना देत होती तिथे 2,500चं आश्वासन 3,000चं आश्वासन मोदींनी दिलं. या पद्धतीची जी धोरणं आहेत ती राबवली जात असतील तर ते एकार्थाने की राज्य एकार्थाने तोट्यात जाऊ शकतात. आता हे होऊ नये यासाठी काय पद्धतीची किंवा याला जनता कशी प्रतिसाद देते हा एक महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा असा राहतो की ज्याला आपण खऱ्या अर्थाने मानवी विकास म्हणतो त्या विकासाच्या सर्व निर्देशांकामध्ये भारत खाली कोसळत असताना ही जगामधली एका अर्थाने विकसनशील देश म्हणून आपली अवस्था आज आहे. तो विश्वगुरु कसा होऊ शकतो हा प्रश्न जनतेला चटके बसायला लागल्यानंतर कळतो सुद्धा आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये जनता आपापली सुधारणा पण करते. हे आपण आता सुद्धा तामिळनाडूमध्ये सुद्धा पाहिलं. त्यामुळे एका अर्थाने याला दुसऱ्या पद्धतीने पण बघायला लागेल की जनता याला प्रतिसाद देते आणि जेव्हा एका अर्थाने ही महागाई रोजगारी हे सारखे प्रश्न जेव्हा अधिकाधिक टोचायला लागतात तेव्हा या भ्रमातनं बाहेर पडते. त्यामुळे एकीकडे आपल्याला लक्षात येताना हे पण लक्षात घ्यायला हवं की ज्या काळामध्ये म्हणजे मोदींची लाट होती प्रचंड लाट होती आणि आजचा काळ आज जर तुम्ही कुठेही पाहिलं तर त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या प्रचंड संख्येने वाढते. सोशल मीडियावरची त्यांच्या एका पोस्टला विरोध करणाऱ्यांनी किंवा चेष्टा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे युवा किंवा आपण ज्याला जेनजी म्हणतो यांच्यामध्ये रोजगार आणि इतर प्रश्नाच्या निमित्ताने एक जागरूकता निर्माण होते आणि याचा परिणाम निश्चितपणे आपल्याला दिसतो. कधीतरी एखादा अजेंडा असतो तो लावून धरला जातो त्या काळामध्ये त्याच्या योग्य धोरणं राबवली जातात. उदाहरणार्थ आता जे तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं की अरविंद केजरीवाल असतील किंवा स्टॅलियन असतील किंवा ममता बॅनर्जी असतील जे ते पडल्यात तिथे किती नावं मतदारांची वगळली गेली तर ती 50,000 ते लाख अशी वगळली गेली आणि तिथे पराभव तिथे झाला तर 5,000 ते 10-15,000 एवढ्या मताने. त्यामुळे या पद्धतीचं निवडणूक आयोगाच्या सहाय्याने पण काही याच्यामध्ये काय म्हणून जिंकण्यासाठी मदत झाली असावी असं उघड दिसतं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दिल्लीमध्ये काय किंवा आता पश्चिम बंगालमध्ये काय विरोधक आणि सत्ताधारी जे आता निवडून आलेले आहेत त्यांच्या मतांमधला फरक जर टक्केवारी पाहिली तर ते 2 ते 5% मध्ये आहे. आता 2 ते 5% फरक आणि त्यावेळेस प्रत्यक्षात मिळालेली सीटची संख्या याच्यामध्ये एक विषमता दिसते. त्यामुळे हे पण आपल्याला लक्षात घ्यायला हवं की या पद्धतीचा पण हा विचार करायला हवा. याच्यामध्ये निश्चितपणे कुठला घोटाळा झाला तर हे बघायला लागेल. आता प्रश्न तुम्ही जो म्हणाला तो आहे ती ही सगळी जी भूमिका आहे ती मानवी विकासाची ज्याला आपण अंतिम काय म्हणू गरिबाचा विकास घडवणं हे उद्देश तोंडाने जरी बीजेपी सांगत असेल तरी प्रत्यक्षामध्ये या पद्धतीची धोरणं राबवताना बीजेपी सरकार दिसत नाही आणि जनता निश्चितपणे याच्या विरोधात उभं राहील असा एक आशावाद निश्चितपणे आहे. नाही आणि अशाच गोष्टींसाठी हेच प्रश्न विचारण्यासाठी एक स्ट्रॉंग विरोधी पक्षाची गरज असते. तो आहे कुठे? त्या इंडिया आघाडीचं सध्या काय चाललंय हाच प्रश्न आम्ही आज घेतलाय.